फायनली मित्रांनो, मी माझ्या गावाच्या सीमेजवळ पोहोचलेला आहो आणि आता इथून कमीत कमी 4-4.5 किलोमीटर रन करून मग मी पोहोचणार आहे माझ्या घरी. आता वाजले आहे 5:30 आय थिंक सो. कमीत कमी अर्धा पाऊण तास चालायचं आहे मला, तर वेळ का हरकत नाही. असं वातावरण म्हणजे भारीच. माझी मम्मी मस्तपैकी फ्रेश होऊन पान खाते आहे. मोठी मुलगी म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण ही बघा, मागाशी म्हटलं होतं फ्रेश व्हायला गेली, ती जस्ट आली आहे. ताकदीने उभा असलेले हे आमचं लाल मातीचं कौलारू घर. कोकण कोकण म्हटलं की हिरवीगार वनराई घनदाट जंगले, त्यामधून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र नद्या, लाल मातीच्या चढ उताराच्या जमिनी, आंबा काजू नारळी पपईच्या बागायती व अथंग समुद्र किनारा यावर आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कोकणवासींनी बांधली म्हणजे लाल मातीची कौलारू घरे. सध्याच्या धावत्या युगामध्ये लाल मातीची कौलारू घरांची जागा आता चिरेबंदी स्लॅब व पत्र्यांनी घेतलेली आहे. तर अशाच माझ्या लाल मातीच्या कौलारू घराला आज आपण एक्सप्लोर करणार. नमस्कार, पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मी किरण कोतापकर कोकणातील बाटा या आपल्या चॅनलवर आपले सरचं स्वागत करीत आहोत. आणि हो मित्रांनो, कोकणातील लाल मातीच्या घराचा अनुभव माझ्यासोबत घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग वाट कसली बघताय, चला निघ्या गावाकडे. फायनली मित्रांनो, मी माझ्या गावाच्या सीमेजवळ पोहोचलेला आहो आणि आता इथून कमीत कमी 4-4.5 किलोमीटर रन करून मग मी पोहोचणार आहे माझ्या घरी. तो आपण बघताय, हा आहे तो रत्नागिरी मार्ग आणि हा जातो राजापूरच्या दिशेला. मुंबईला अर्धा किलोमीटर चालायचं म्हटलं तरी खूप जीवावर येतं. ह्या गावच्या वातावरणामध्ये जेवढं चालाल तेवढं कमी, काही वाटतच नाही, काय फील येतच नाही, दमासारखं वाटतच नाही. आता वाजले आहे
5:30 आय थिंक सो. कमीत कमी अर्धा पाऊण तास चालायचं आहे मला. तर वेळ का हरकत नाही. असं वातावरण म्हणजे भारीच. आणि रिक्षावाले दादा गावातले भेटले आहे. मला म्हणाले तर सोडतो तुला वाडीपर्यंत. तर निघालो आपण त्यांच्या रिक्षामधून. गावी पोचलो आहे आणि मी आता उतरलो आहे माझ्या मावशीच्या घरी. मावशीचं म्हटलं तर माझ्या आईच्या मामाची मुलगी, ती आमच्याच वाडीमध्ये दिलेली आहे. सो मावशीकडे उतरलो आहे कारण की वर्षभर आमचं जुनं घर बंद आहे. त्यामुळे डायरेक्टली आम्ही मावशीकडे उतरलो आहे. आणि माझी मम्मी मस्तपैकी फ्रेश होऊन पान खाते आहे. हे माझे काका, मावशीचे मिस्टर, आणि मावशी जस्ट आंघोळीला गेल्या. मोठी मुलगी म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण, ही बघा मागाशी म्हटलं होतं फ्रेश व्हायला गेली आहे ती. जस्ट ती आली आहे आणि तो ब्लॉग बनवतोय मी. आणि आता मी डायरेक्ट चाललो आहे माझ्या जुन्या घरी. आणि हे आमचं लाल मातीचं कौलार होतं. अतिशय सुंदर असं हे आमचं लाल मातीचं कौलार होतं. पाहताय तुम्ही, संपूर्ण लाल मातीचं आहे. प्रवेश करूया. समोर पाहताय ती बोले मुंबईला हॉल, तसं गावाला बोलय ही आमची पडवी. समोर पाहताय ती मोठ्या चुलत्यांची पडवी. माझ्या उजव्या हाताला ती चिंचपुत्रवाला अंकलची पडवी. आम्ही गावाला आल्यामुळे आमची पडवी दाखवतो तुम्हाला. तर अशा पद्धतीमध्ये आहे आमची पडवी. त्या दोन कुटुंबातले लोक गावी यंदा न आल्या कारणामुळे त्यांच्या पडवीची लाईट बंद आहे. पाहताय तुम्ही, हे पहा. त्याला लगतच आहे आमचा हा देवारा. प्रशस्त असं हे आमचं घर. हे बघा, घराच्या भिंती त्यात ताकदीने उभे असलेले हे आमचं लाल मातीचं कौलार रूम आहे. या कोकणामध्ये सागाच्या लाकडाला महत्वाचा वाटा आहे. संपूर्ण माळाला सागाचा वापर केलेला आहे. पाहताय तुम्ही. आणि हे आहे घरामधले मध्यभागचे स्तंभ, जे संपूर्ण माळाला आधार देतात. त्यावेळेच्या लोकांनी केलेली या लाकडावरती कलाकृती दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, अतिशय सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. त्यावेळेच्या लोकांनी हातीकोरी काम आणि हे टप्प्याटप्प्याने बघा कसं फोडलेल्या लाकडाला वेगळी आकार दिलेला आहे. आणि हा जो स्तंभ आहे तो घराच्या मध्यभागचा स्तंभ आहे, जो संपूर्ण माळ्याला मध्यभागी सपोर्ट देतो. आणि या लाकडावरती कसे फुलांच्या पाकळ्यांचा आकार दिलेला आहे. अतिशय सुंदर असं हे कोरीवकाम केलेलं. हो बघा, सागाच्या लाकडाला वेगवेगळ्या डिझाईन केलेलं. हे फुलाचे डिझाईन सागाच्या लाकडामध्ये कोरलेले आहे. अतिशय सुंदर असं हे बघा, किती सुंदर हे कोरीवकाम केलेलं आहे. आणि स्तंभ स्टेट न दिसता त्याला थोडाफार गोलाकार दिलेला आहे, जेणेकरून तो स्तंभ सुबक दिसेल. तुम्ही हे लाल मातीचं संपूर्ण घरांचं इकडे दाखवतो तुम्हाला. त्यावेळेच्या लोकांनी फरशी हातोडीच्या वापराने लाकडाला केलेली कलाकृती, त्याचे चिन्ह दाखवतो तुम्हाला. हे बघा, फरशीचे हे चिन्ह आहे. आताच्या मशिनरी त्यावेळेच्या हाती कोरीवकाम केलेले बराच फरक जाणवतो. असे हे सुंदर हे स्तंभ सागाचे, जे अजून जुन्या गाऱ्यावर त्याच ताकदीने उभे आहे. अतिशय सुंदर असे कलाकृती त्यावेळेच्या लोकांनी केलेली.
पहा. गावी आलो का कधी एकदाच घरी जातो असं वाटतं. अशा लाल मातीच्या कौलारू घरामध्ये राहण्याचा आनंद काहीसा वेगळा आहे आणि आमचं भाग्य आहे की अजूनपर्यंत त्याच ताकदीने उभा असलेलं आहे हे आमचं लाल मातीचं घर. पाहताय तुम्ही, अतिशय सुंदर असं हे आमचं लाल मातीचं घर. शेणाने सावरलेल्या जमिनी मनाला शांती देतात. घरामध्ये एक वेगळाच काय तो गोडवा निर्माण होतो. त्या कोकणातल्या घरामध्ये राहण्याची मजा काहीशी वेगळीच आहे. पाहताय तुम्ही, संपूर्ण लाल भिंती आणि हा दरवाजा प्रामुख्याने तो सागाचाच आहे. आजोबाच्या काळामध्ये त्याला अत्याधुनिक कड्याला बसवण्यात आलं आहे. जुन्या कड्या दाखवतो तुम्हाला. आणि या आहेत जुन्या कड्या आणि हा जुना दरवाजा आणि हे देवाऱ्यातली बारी लाकडामध्ये फिट केलेल्या साळ्या बघताय तुम्ही. अतिशय सुंदर प्रकारे या बाऱ्या आहे. आणि घरातल्या मुख्य बाऱ्या दाखवतो तुम्हाला. या कोकणामधील मुख्य बाऱ्या आहे. हा नेट बसवलेला काका गावी होते तेव्हा हा नेट बसवलेला आहे जेणेकरून मच्छर आतमध्ये येऊ नये म्हणून. बाहेरून दाखवला असतो पण बाहेर काळोख असल्यामुळे ते दाखवता येत नाही. अशा पद्धतीमध्ये असतात कोकणामधल्या मोठमोठ्या बाऱ्या. कोकणामध्ये मोठमोठ्या बाऱ्या असल्याचं कारण म्हणजे कोकणातली घरे मोठी असतात, त्यामुळे हवा खेळती राहावी म्हणून ह्या मोठमोठ्या बाऱ्या दिलेल्या आहेत. त्या देखील लाकडाच्या असतात. आणि हा समोर पाहता येतो माशा आमचा, जो मुंबईला होता. काळांतराने तो गावी आणण्यात आला. मुंबईला अपुरी जागा व आमची जुनी बिल्डिंग तोडल्यामुळे हा मासा आम्ही गावी आणला. त्याला आणून कमीत कमी 9-10 वर्ष झाली, ते पण तो कुठेही खराब झालेले नाही. पाहताय तुम्ही, हा देखील सागाचा आहे. तो त्यावेळी आजीने घेतलेला माझ्या. त्याचं सामान बघताय, कारण गावी त्याचा वापर न असल्यामुळे तो आम्ही फिट नाही केलेला. आणि हे संपूर्ण घर आमचं लाल मातीचं. तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच सांगा तुम्ही कोकणातील लाल मातीच्या कौलारू घरांचा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.